रस्ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पेटणार. मेळघाटमधील शेकडो आदिवासी नागरिक रस्त्यावर. चिखलदरा तालुक्यातील अनेक नवीन रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी केला आहे. अनेक डांबरी रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांच्या अधिपत्याखाली सुरू आहेत. हे निकृष्ट दर्जाचे होत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. परसापूर ते अंबापाटी टेंभरन सोंडा खोगडा गुरगुटी मार्ग धारणी हा मार्ग अत्यंत खराब असून या मार्गाने अनेक अपघात झालेले आहेत. अनेक गरोदर मातांचा मृत्यू सुद्धा रस्ता खराब असल्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. धामनग गडी ते देवगाव मार्गे कुलंगणा सोमारखेड वस्तापूर गोटाळी चिंचखेडा कालापाणी चिचाटी फाटा जांभली आर हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा सुरू आहे. इतकंच नव्हे तर बोराळा मार्गे सोनापूर सोमवारखेडा नागापूर वस्तापूर मार्गे मोरगळ सोनापूर एकझिरापर्यंत झालेला नवीन रस्ता काही दिवसातच संपूर्णतः उकडून जात आहे. हे निकृष्ट दर्जाची कामं बंद करून याची चौकशी करावी. मेळघाटातील नागरिकांना मूलभूत सुविधा रस्ते पाणी इलेक्ट्रिक लाईन निवारा या अशा मूलभूत सुविधांची अत्यंत गरज आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार थांबवावा अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत. आज अतिदुर्गम भागातील राहत असलेले गावागावातील आंदोलक चिखलदरा तालुक्यातील असून ते सकाळी पायदळ भ्रष्टाचाराच्या विरोधात न्याय मागण्याकरता परतवाडापर्यंत पायदळ पदयात्रा करत आहेत. आज रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत त्यांनी बोराळा गावात मुक्काम करत असल्याने हे आंदोलन उद्या पेटणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. या भ्रष्टाचाराबाबतचे निवेदन अचलपूर येथील उपविभागीय कार्यालय अचलपूर यांना देण्यात येणार आहे. चर्चेला विषय आहे की प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आदिवासी आंदोलन पेटणार असल्याने चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. यावरून लक्षात येत आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर या खात्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार व दिवसाढवळ्या लूट होत असून जिल्हाधिकारी खासदार आमदार अशा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार इंजिनियरला पाठीशी घालत असल्याचा आरोप आदिवासी जनतेचा आक्रोश आवाज ऐकायला येत आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट.